गुड मॉर्निंग. आपण BA भाग 1 समाजशास्त्र पेपर क्रमांक 1 सेमिस्टर 1 समाजशास्त्र परिचय यातील पहिलं प्रकरण अभ्यासतोय. या पहिल्या प्रकरणात आपण प्रकरणाचं नाव आहे समाजशास्त्राचे स्वरूप. यात आपण आत्तापर्यंत समाजशास्त्राचा अर्थ, व्याख्या, समाजशास्त्राचा अभ्यास विषय, समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा जागतिक पातळीवरची, आणि आता ह्या लेक्चरला आपण भारतीय समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा अभ्यासणार आहोत. या पहिल्या प्रकरणात आपण समाजशास्त्राचं स्वरूप अभ्यासतोय. त्यात व्याख्या, अर्थ आणि अभ्यास विषयाच्या माध्यमातून समाजशास्त्र सामाजिक जीवनाचा किंवा समाज जीवनातल्या कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करतं याचा आपण विचार केला. त्यानंतर हे शास्त्र कधी निर्माण झालं, कधी विकसित झालं, समाजशास्त्राच्या उदयाची आणि विकासाची रूपरेषा आहे ती थोडक्यात आपण अगदी जागतिक पातळीवर ऑगस्ट कॉम्ट यांनी या शास्त्राचा विकास केला आणि तिथून पुढं एक समाज जीवनाचा, सामाजिक संबंधाचा, सामाजिक समूहांचा, सामाजिक संस्थांचा किंवा एकूण मानवी समाज जीवनाचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करणारं एक वेगळं शास्त्र किंवा प्रमुख सामाजिक शास्त्र म्हणून समाजशास्त्राच्या विकासाची वाटचाल सुरू झाली. त्यातून जागतिक पातळीवर कशी वाटचाल झाली त्याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर आपण भारतात समाजशास्त्र कसं विकसित होत गेलं, एक वेगळी ज्ञानशाखा, ज्या ज्ञानशाखेच्या माध्यमातून भारतीय समाज जीवनाचा अभ्यास कसा केला गेला किंवा हे शास्त्र भारतात अगदी आज आपण आपल्या कॉलेजमध्ये समाजशास्त्र हे शास्त्र अभ्यासतोय, संपूर्ण तळागाळातील जनतेपर्यंत हे पोचलेलं आहे. किंवा या शास्त्राच्या माध्यमातून समाज जीवनाचा अभ्यास होतोय, संशोधन होतं, सामाजिक समस्यांची माहिती घेतली जाते, त्याच्यावर उपाययोजना केल्या जातात. म्हणजेच भारतीय समाज जीवनात किंवा भारतीय शिक्षण व्यवस्थेत एक शास्त्र म्हणून समाजशास्त्राचा विकास कसा झाला त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्याला पहिला मुद्दा आहे प्राचीन कालखंड किंवा प्राचीन काळ. भारतात समाजशास्त्र ही ज्ञानशाखा मुंबई विद्यापीठात 1919ला स्थापन झाली, सुरुवात झाली. मुंबई विद्यापीठात खऱ्या अर्थानं या शास्त्राचा अभ्यास एक विद्यापीठीय पातळीवर करायला सुरुवात झाली. त्यानंतर भारतातील अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयात समाजशास्त्राचं अध्ययन केलं गेलं. समाजशास्त्राच्या माध्यमातून भारतीय समाज जीवनाबाबतचं संशोधन केलं गेलं. परंतु भारतीय समाजाबद्दलचं चिंतन असेल, भारतीय समाजाबद्दलची माहिती असेल, भारतीय समाजाबद्दलचं लेखन असेल, भारतीय समाज व्यवस्थेबद्दलचा विचार असेल, हा 1919 नंतरच केला गेला का तर नाही. 1919 नंतर शास्त्रीय पद्धतीने सामाजिक जीवनाचा अभ्यास समाजशास्त्र या ज्ञानशाखेच्या माध्यमातून केला गेला. पण त्याच्यापूर्वी आपण एखादा विषय निर्माण होतो, ज्ञानशाखा निर्माण होते, त्या ज्ञानशाखेच्या माध्यमातून समाज जीवनाच्या विविध घटकांचा अभ्यास केला जातो. पण त्याच्यापूर्वी इतर अनेक बाबींच्या माध्यमातून, धर्म असेल, तत्त्वज्ञान असेल किंवा इतर गोष्टींच्या माध्यमातून त्या समाज जीवनाचं चिंतन झालं असेल तर त्याला आपण त्या समाजाच्या एकूण अभ्यासाची एक रूपरेषा, समाजाबद्दलचं एखादं चिंतन, समाजाबद्दलचं तत्त्वज्ञान, मग त्याचा आपण विचार करू शकतो. त्यामुळे भारतातील समाजशास्त्राची विकासाची रूपरेषा अभ्यास असताना समाजशास्त्र हे शास्त्र भारतीय विद्यापीठात येण्या अगोदर भारतात समाज जीवनाचा अभ्यास झालेला होता का तर झालेला होता. अगदी इतर राष्ट्रांचा जर आपण विचार केला तर युरोपियन राष्ट्रात प्राचीन कालखंडात धार्मिक पातळीवर, वैचारिक पातळीवर किंवा तत्त्वज्ञानाच्या पातळीवर, चिंतनाच्या पातळीवर समाज, सामाजिक जीवन, सामाजिक संबंध, व्यक्तीचं एकूण कौटुंबिक जीवन, धार्मिक जीवन याच्याबाबतचा अभ्यास झालेला होता. अभ्यास म्हणत नाही, परंतु चिंतन आणि लेखन झालेलं होतं का तर झालेलं होतं. त्याच पद्धतीने भारतात देखील अगदी प्राचीन काळापासून समाज जीवनाचं चिंतन झालेलं होतं. ते कशाच्या माध्यमातून झालं तर प्राचीन ग्रंथ असतील, प्राचीन धर्मग्रंथ असतील, विविध धर्माचे
धर्मग्रंथ असतील त्यात प्रामुख्याने हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म हे तिन्ही धर्म भारतीय भूमीत विकसित झाले, निर्माण झाले किंवा स्थापन झाले, आपण उदय झाला या तीन धर्माचं म्हणू शकतो. त्यावेळी या तीन धर्माचे ते धर्मशास्त्रकारांनी जे धर्मग्रंथ लिहिले त्यात हिंदू धर्मातले असतील पुराणे असतील, महाकाव्य असतील, भगवद्गीता असेल, स्मृती असेल, परत महाकाव्य म्हणून आपण रामायण असेल, महाभारत असेल, हे जे साहित्य आहे हे महाकाव्य आहे किंवा लेखन आहे आपण ज्याला धर्मशास्त्रकारांनी लिहिलेले धर्मग्रंथ म्हणू शकतो, धार्मिक विचार म्हणू शकतो, धार्मिक चिंतन म्हणू शकतो. पण हे धर्मग्रंथ, धार्मिक विचार, धार्मिक चिंतन हे कशाबद्दल होतं तर मानवी सामाजिक संबंध, मानवी समाज जीवनातली नैतिक जीवन असेल, सामाजिक नियमन असेल, सामाजिक मूल्य असतील, व्यक्तीचं व्यक्तिगत जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, कुटुंब, धर्म, राज्य, विवाह, धर्म अशा सामाजिक संस्था आणि मानवी जीवन याच्याबाबतचं चिंतन, लेखन ह्या धर्मग्रंथाच्या माध्यमातून केलं गेलं. त्यात पुराणे असतील, महाकाव्य असेल, भगवद्गीता असेल, स्मृती असेल, मनुस्मृती असेल, अगदी त्या वेळच्या रामायण असेल, महाभारत असेल, या सर्व धर्मग्रंथाच्या माध्यमातून किंवा हिंदूंची भगवद्गीता आहे तसेच जैन धर्म किंवा बौद्ध धर्माचे धार्मिक ग्रंथ असतील, धार्मिक विचार असतील, याच्या माध्यमातून किंवा साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन समाज व्यवस्था, सामाजिक संबंध, सामाजिक संस्था, सामाजिक समूह, समाजाचं एकूण जीवन पद्धती, समाजाची एकूण संस्कृती ज्याला आपण प्रथा परंपरा म्हणू शकतो, ग्रामीण जीवनशैली, कुटुंब संस्था, विवाह संस्था याबद्दल माहितीचं लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर भारतात प्राचीन कालखंडात जे विचारवंत होऊन गेले त्यात कौटिल्यानं अर्थशास्त्र लिहिलं, त्यानं नीती किंवा अर्थशास्त्राच्या माध्यमातून समाज जीवनाचं चिंतन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मनुस्मृती लिहिली, त्या मनुस्मृतीच्या माध्यमातून देखील समाज जीवनाचं चिंतन लिहिलं गेलं. शुक्राचार्यानं नीतिशास्त्राच्या माध्यमातून समाज जीवन व त्या काळचं एकूण नैतिक जीवन याच्याबद्दलचं लेखन केलेलं दिसून येतं. त्याचबरोबर इतिहास काळात प्राचीन कालखंडात जे राजे रजवाडे होऊन गेले, मुघल असतील किंवा हिंदू राजे रजवाडे असतील, त्यांनी तत्कालीन समाज जीवनाबद्दलचं जे लिखाण केलं गेलं, इतिहासकारांनी लिखाण केलं गेलं, त्याला आपण प्राचीन कालखंडातील समाज जीवनाचं चिंतन, लेखन म्हणू शकतो. याच्या माध्यमातून तत्कालीन प्राचीन कालखंडातील सामाजिक जीवनाची माहिती मिळते. ती शास्त्रीय आहे नाही हा मुद्दा नंतरचा भाग आहे, परंतु समाज जीवन कसं होतं, लोक कशी जीवन जगत होती, लोकांनी कसं जीवन जगावं, त्या साहित्यात कसं मार्गदर्शन केलेलं होतं त्याची माहिती मिळू शकते. म्हणजेच समाजशास्त्राच्या स्थापने अगोदर देखील समाज जीवनाचे धार्मिक दृष्टिकोनातून असेल, वैचारिक दृष्टिकोनातून असेल, समाज जीवनाबाबतचा अभ्यास किंवा लेखन किंवा चिंतन झालेलं आहे. त्याला आपण प्राचीन कालखंडातील समाज जीवनाच्या विकासाचं व समाजाच्या विकासाबाबतचं एकूण चिंतन, लेखन किंवा विचार म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. त्यानंतरचा कालखंड आहे ब्रिटिश कालखंड किंवा त्याला आपण प्राचीन कालखंडानंतरचा कालखंड म्हणू शकतो किंवा स्वातंत्र्यपूर्वीचा कालखंड म्हणू शकतो. प्रामुख्याने भारतात ब्रिटिश कालखंडात किंवा प्रामुख्याने पहिलं महायुद्ध झाल्यानंतर भारतात ब्रिटिश कालखंडात समाजशास्त्राच्या अध्ययनाला सुरुवात झाली. परंतु त्याच्यापूर्वी प्राचीन कालखंडात धर्म, अनेक विचारवंत, अनेक धर्मशास्त्रकार यांच्या माध्यमातून समाज जीवनाचं चिंतन केलं गेलं होतं. ज्यावेळी ब्रिटिश भारतात आले ना, भारतात त्यांनी शालेय शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, इंग्रज शिक्षण देण्याचा प्रयत्न केला व शिक्षणाचं सार्वत्रिकरण करून केलं. तर त्यांनी अनेक शैक्षणिक केंद्र उच्च शिक्षणासाठी निर्माण केली गेली. ती शैक्षणिक केंद्र म्हणजेच विद्यापीठं. त्या विविध विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी भारतात, इंग्लंडमध्ये ज्या सामाजिक शास्त्रांचा युरोपमध्ये ज्या सामाजिक शास्त्रांचा विकास झाला किंवा इंग्लंडमध्ये जी सामाजिक शास्त्र समाज जीवनाचं अध्ययन करण्यासाठी स्थापन झाली, ती सामाजिक शास्त्रांचं स्थापना म्हणजे सामाजिक शास्त्र भारतात आणून भारतात ते सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून भारतीय समाज जीवनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खऱ्या अर्थानं भारतात ब्रिटिशांनी विविध सामाजिक शास्त्रांच्या विद्यापीठीय उच्च शिक्षणाच्या पातळीवर अध्ययनाला, संशोधनाला सुरुवात केली आपण म्हणू शकतो.
आणि हा अध्ययन आणि संशोधन करत असताना मुंबई विद्यापीठात एक स्वतंत्र विषय म्हणून 1914ला समाजशास्त्र या विषयाला मान्यता मिळाली. एक विषय म्हणून समाजशास्त्राचं अध्ययन अध्यापन केलं गेलं. त्या विषयाच्या माध्यमातून काय शिकवलं जात होतं तर ब्रिटिश समाजजीवन, युरोपियन समाजजीवन आणि त्याचबरोबर भारतीय समाजजीवन याचं शिक्षण त्या समाजशास्त्राच्या माध्यमातून दिलं गेलं. परंतु मुंबई विद्यापीठात 1919मध्ये पॅट्रिक गेडिस या विचारवंतानं, ॲक्च्युली पॅट्रिक गेडिस हे भारतातले म्हणजे ब्रिटिश विचारवंत असे होते की जे भारतात मुंबईच्या विकासासाठी ब्रिटनहून भारतात आलेले एक विकासक म्हणून भारतात आलेले होते, एक अभ्यासक म्हणून भारतात आलेले होते. आणि त्यांनी भारतीय समाज जीवनाचा विचार करत असताना त्यांना असं वाटलं की भारतातल्या समाज जीवनाचा अभ्यास करायचा असेल तर विद्यापीठ पातळीवर केवळ एक विषय म्हणून समाजशास्त्राला मान्यता न घेता समाजशास्त्राचं वेगळं डिपार्टमेंट आपण काढू. तेव्हा त्यांनी 1919ला मुंबई विद्यापीठात समाजशास्त्राचा एक वेगळा विभाग निर्माण केला गेला. त्यामुळे मुंबई विद्यापीठात म्हणजे प्रामुख्याने भारतात समाजशास्त्राच्या विकासाला विद्यापीठ पातळीवर प्रारंभ करणारा एक प्रमुख म्हणून, समाजशास्त्राचा विभागाचा प्रमुख म्हणून पॅट्रिक गेडिस यांचा नावाचा उल्लेख आपण या ठिकाणी करू शकतो. त्यातून खऱ्या अर्थाने या शास्त्राच्या विद्यापीठ पातळीवर अध्यापन आणि संशोधनाला प्रारंभ झाला. त्यानंतर मग कलकत्ता विद्यापीठात 1917मध्ये, लखनौ विद्यापीठात 1921मध्ये, त्यानंतर काशी विद्यापीठ 1921मध्ये, पुणे विद्यापीठात 1930मध्ये आणि त्याचबरोबर नंतर भारतातील इतर विद्यापीठात किंवा मुंबई आणि दिल्ली किंवा कलकत्तासारख्या शहरात मोठ्या महाविद्यालयात जी ब्रिटिशांनी जी कॉलेजेस स्थापन केली, महाविद्यालय स्थापन केली, त्या महाविद्यालयात समाजशास्त्र या विषयाचा अध्यापनाला सुरुवात झाली. आणि अध्यापन करत असताना सुरुवातीला जे काही तत्त्वज्ञ होऊन गेले, काही विचारवंत होऊन गेले, समाजशास्त्राचे अभ्यासक होऊन गेले, हे प्रामुख्याने युरोपियन होते. त्यात एल्फिन्स्टन असेल, हेस्टिंग्स असतील, गॅजेटियर असेल, अशा अनेक युरोपियन विचारवंतांनी समाजशास्त्राच्या विकासासाठी आपले योगदान दिलेलं दिसून येतं. आणि त्याचबरोबर भारतातले जे विचारवंत आहेत, प्रामुख्याने आर.के. मुखर्जी असतील, मुजुमदार असतील, बोस असतील, डॉक्टर जी.एस. घुरे असतील, सक्सेना असतील, इरावती कर्वे असतील, विनयकुमार सरकार असतील, डॉक्टर डी.एन. मुजुमदार असतील, निर्मल कुमार बोस असतील, डॉक्टर के.एम. कपाडे असतील, प्राध्यापक ए.आर. देसाई, प्राध्यापक डॉक्टर एम.एन. श्रीनिवास, या अनेक विचारवंतांनी, अनेक अभ्यासकांनी समाजशास्त्राचा विकास अगदी विद्यापीठ पातळीवरून अगदी लहान लहान शहरातल्या महाविद्यालयीन पातळीवर समाजशास्त्राला नेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर समाजशास्त्र हे एक वेगळं प्रमुख सामाजिक शास्त्र, जे शास्त्र समाज जीवनाचा अभ्यास करतं, समाज जीवनाचं चिंतन करतं, समाज जीवनाचं संशोधन करतं, मानवामधील सामाजिक आंतरक्रिया, मानवामधील सामाजिक संबंध, सामाजिक समूह, संस्था, सामाजिक नियम, सामाजिक परिवर्तन, सामाजिक स्तरीकरण, सामाजिक मूल्ये, संस्कृती, सामाजिक समस्या, या सर्व गोष्टींचा व्यापक अर्थानं अभ्यास करणारं शास्त्र या भारतीय विचारवंतांनी संपूर्ण भारतातील प्रत्येक कॉलेजपर्यंत नेऊन पोहोचवलं. आणि भारतीय समाजशास्त्राचा भारताला काय फायदा झाला तर भारतीय समाजशास्त्राचा विकास होत असताना भारतात जे डॉक्टर जी.एस. घुरे हे भारतीय समाजशास्त्राचे पितामह म्हटलं जातं. कारण त्यांनी खऱ्या अर्थाने भारतातले पहिले समाजशास्त्रज्ञ म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. कारण पॅट्रिक गेडिस यांनी 1919ला समाजशास्त्राचं एक वेगळं विद्यापीठात स्वतंत्र विभाग सुरू केला. तर ते ब्रिटिश विचारवंत होते, ब्रिटिश अभ्यासक होते, पण भारतीय जे अभ्यासक होते ते भारतातले पहिले समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून डॉक्टर जी.एस. घुरे यांना म्हटलं जातं. 1924ला त्यांनी समाजशास्त्राचा अभ्यास केला, समाजशास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक केली आणि त्यांनी भारतातल्या समाज जीवनाचं संशोधन केलं, समाजशास्त्राचं संशोधन केलं. मग त्यांना खऱ्या अर्थाने भारतीय समाजशास्त्राचे जनक, भारतीय समाजशास्त्राच्या विकासाचे पितामह डॉक्टर जी.एस. घुरे यांना पाहिलं मानलं जातं. त्यामुळे ब्रिटिश कालखंडात किंवा स्वातंत्र्यपूर्व कालखंडात मुंबई विद्यापीठात या विषयाची स्थापना झाल्यानंतर संपूर्ण भारतातल्या अनेक विद्यापीठात अनेक ब्रिटिश विचारवंत समाजशास्त्रज्ञ आणि
भारतीय विचारवंत समाजशास्त्रज्ञ यांच्या माध्यमातून या विषयाच्या विकासाला चालना दिलेली आपल्याला आढळते. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंड म्हणू शकतो. भारतात 1947ला ब्रिटिशापासून भारताला स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950ला भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक कायद्याचं राष्ट्र निर्माण झालं आणि तिथून खऱ्या अर्थानं भारताच्या विकासाला चालना मिळाली. हा विकास औद्योगिक पातळीवर झाला असेल, शेती पातळीवर झाला असेल, शेतीच्या विकासासाठी शेती प्रक्रिया उद्योग केले झाले असतील, शहरं विकसित झाली. त्यामुळे भारताचा खऱ्या अर्थाने समाज जीवनाचा अभ्यास करणं, ग्रामीण समाज जीवन असेल, आदिवासी समाज जीवन असेल किंवा एकूण शहरी समाज जीवन असेल, मानवी सामाजिक संबंधाचा अभ्यास करणं असेल, यासाठी खऱ्या अर्थाने अभ्यासाला चालना दिली गेली किंवा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि त्या अभ्यास करत असताना मग मुंबई विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ, नंतर काशी विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, कलकत्ता ह्या विद्यापीठाबरोबरच पटना असेल, बडोदा असेल, गुजरात असेल, आग्रा असेल, दिल्ली असेल, पंजाब असेल, याशिवाय महाराष्ट्रातली जी विद्यापीठ आहेत, या सर्व विद्यापीठाच्या पातळीवर समाजशास्त्राचं अध्ययन करायला सुरुवात केली गेली. त्यानंतर केवळ विद्यापीठ पातळीवर समाजशास्त्राचं अध्ययन अध्यापन केलं गेलं नाही, तर ते महाविद्यालयीन पातळीवर करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्हा पातळीवर, प्रत्येक तालुका पातळीवर स्वातंत्र्योत्तर कालखंडात समाज जीवनाचा अभ्यास करणारं एक वेगळं प्रमुख सामाजिक शास्त्र, ज्याच्या माध्यमातून भारतीय कुटुंब व्यवस्था अभ्यासली गेली, भारतीय जाती व्यवस्था अभ्यासली गेली, भारतातलं आदिवासी जीवन अभ्यासलं गेलं, भारतातलं ग्रामीण जीवन अभ्यासलं गेलं, भारतातलं शहरी जीवन अभ्यासलं गेलं, भारतातला धर्म, भारतातली धार्मिक विविधता, भारतातली धार्मिक एकता, भारतातल्या परंपरा, भारतातल्या प्रथा, भारतीय लोकांची एकूण संस्कृती, सांस्कृतिक जीवन, सण समारंभ, या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अगदी तालुका लेवलच्या असणाऱ्या प्रत्येक महाविद्यालयापर्यंत, अगदी ज्युनियर कॉलेजपर्यंत एक समाजशास्त्र नावाची एक वेगळी शाखा, ज्याच्या माध्यमातून मानवी समाज जीवन, मानवी सामाजिक संबंध याचा अभ्यास करायला प्रयत्न केला गेला. आणि याच्या माध्यमातून संपूर्ण भारतीय जीवनात संशोधन केलं गेलं. ह्या विद्यापीठांनी महाविद्यालयीन पातळीवर समाजशास्त्राचा विकास झाला का तर झाला. त्याचबरोबर अनेक खाजगी संस्था, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, त्याच्या माध्यमातून देखील समाजशास्त्राचा अभ्यास केला गेला. समाजशास्त्राच्या अध्ययनाला चालना दिली गेली. समाजशास्त्राच्या अध्ययनाला चालना देणं म्हणजे काय, तर भारतीय समाज जीवनाबाबतचं संशोधन करणं, भारतीय समाज जीवनाबाबतच्या संकल्पना विकसित करणं, भारतीय समाज जीवनातल्या समस्या समोर आणणं, त्या समस्यांची सोडवणूक करणं, उपाययोजना करणं किंवा भारतीय समाजाच्या विकासाला पूरक असं अध्ययन करणं, या अध्ययन विद्यापीठ पातळीवर, महाविद्यालयीन पातळीवर केलं गेलं. त्याचबरोबर ज्या खाजगी स्वयंसेवी संस्था आहेत, सामाजिक संस्था आहेत, समाज जीवनाच्या अभ्यासासाठी ज्या संस्था स्थापन झालेल्या आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून देखील अध्ययन केलं गेलं. त्यात प्रामुख्याने मुंबईतली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ही संस्था केवळ समाज जीवनाचं अध्ययन करण्यासाठी निर्माण झाली. त्या संस्थेत देखील समाजशास्त्राचा अभ्यास केला गेला. त्यानंतर JK इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ऑफ सोशल वर्क, लखनौला समाज जीवनाचं अध्ययन करणारं हे मोठं केंद्र आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आग्रा याच्या माध्यमातून देखील अभ्यास केला गेला. त्यानंतर IIT दिल्ली, IIT कानपूर, IIT खरगपूर, NIT नागपूर अशा अनेक IIT सारख्या संस्थांच्या माध्यमातून देखील समाजशास्त्राचा अभ्यास करणारं एक वेगळं सेंटर, वेगळं केंद्र चालवलं जातं, ज्याच्या माध्यमातून समाज जीवनाचा औपचारिक अभ्यास केला जातो. समाज जीवनाचा समस्यांचा अभ्यास करून त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, त्याचबरोबर भारतीय समाजशास्त्र मंडळ, भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन संस्था जी दिल्लीला केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवून जाते, ज्याला आपण ICSSR म्हणतो, विद्यापीठ अनुदान मंडळ आपण म्हणू शकतो. अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून समाजाचा अभ्यास करण्यासाठी, समाजशास्त्र या विकासासाठी प्रयत्न केला गेला. समाजशास्त्राच्या विकासासाठी, या शास्त्राची प्रगती करण्यासाठी विविध ठिकाणी विविध संशोधन संस्थांच्या माध्यमातून या शास्त्राचा विकास करण्यात आला. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर कालखंडात खऱ्या अर्थाने भारतात समाजशास्त्राचा विकास झाला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतातल्या अगदी तालुका पातळीवरील महाविद्यालयापर्यंत, तालुका पातळीवर ज्युनियर कॉलेजपर्यंत समाजशास्त्र
हे एक वेगळे अध्ययन शाखा म्हणून त्या ठिकाणी पोहोचलेली दिसून येते. त्यानंतर समाजशास्त्राच्या विकासासाठी भारतीय समाजशास्त्रज्ञांचं योगदान जर आपण विचारात घेतलं तर भारतात ज्यावेळेस समाजशास्त्र स्थापन केलं, पेट्रिक गेडिस यांनी हा विषय भारतात आणला. स्वतंत्र मुंबई विद्यापीठात 1919ला स्वतंत्र विद्यापीठ पातळीवर स्वतंत्र डिपार्टमेंट काढलं. एवढं या शास्त्राची प्रगती होत नाही, कारण ब्रिटिशांचे काही विचारवंत, काही समाजशास्त्रज्ञांनी भारतात या विषयाचं चिंतन केलं, अभ्यास केला, अध्ययन केलं, भारतीय समाज जीवनाबाबतचं संशोधन केलं. पण भारतातल्या ज्यांनी समाजशास्त्रात शिक्षण घेतलं अशा अनेक विचारवंतांनी, तत्त्वज्ञांनी, समाजशास्त्रीय संशोधकांनी, समाजशास्त्रीय विचारवंतांनी किंवा ज्यांना आपण समाजशास्त्रज्ञ म्हणू शकतो, त्यांनी संपूर्ण भारतातील कुटुंब, भारतातील जात, भारतातील धर्म, भारतातील भाषा, भारतातील प्रदेश, भारतातील सण समारंभ, भारतातील एकूण संस्कृती, भारतातील एकूण प्रथा परंपरा असतील किंवा भारतीय संपूर्ण जीवन असेल, याचा अभ्यास अगदी जम्मू काश्मीरपासून अगदी खाली केरळपर्यंत, इकडे गुजरातपासून तिकडे आसामपर्यंत संपूर्ण भारतातल्या अनेक राज्यात अनेक समाजशास्त्रज्ञांनी आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या विकासाला योगदान दिलं. त्यात प्रामुख्याने डॉक्टर जी.एस. घुरे यांना भारतातले पहिले समाजशास्त्रज्ञ म्हणून, समाजशास्त्राचे प्राध्यापक म्हणून डॉक्टर जी.एस. घुरे यांचा उल्लेख केला जातो. त्यामुळे भारतातले समाजशास्त्राचे जनक किंवा भारतीय समाजशास्त्राचे पितामह म्हणून त्यांचा या ठिकाणी उल्लेख करू शकतो. त्यानंतर श्यामचरण दुबे, रामनारायण सक्सेना यांचा आपण उल्लेख करू शकतो. डॉक्टर एम.एन. श्रीनिवास, प्राध्यापक ए.आर. देसाई, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, प्राध्यापक योगेंद्र सिंह, प्राध्यापक श्रीवास्तव, प्राध्यापक ओ.पी. शर्मा, प्राध्यापक त्रिपाठी, डॉक्टर धनागरे, डॉक्टर के.एन. कपाडिया, डॉक्टर प्रभू, डॉक्टर गोरे, डॉक्टर विलास संगवे, डॉक्टर पु ल भांडारकर, प्राध्यापक डॉक्टर उत्तम भोईटे, डॉक्टर एम.जी. कुलकर्णी, डॉक्टर सुधा कालदाते, नीरा देसाई, डॉक्टर बी.वाय. दामले, डॉक्टर राम आहूजा, अशा अनेक विचारवंतांचा, समाजशास्त्रांचा आपण उल्लेख करू शकतो. या सर्वांनी भारतीय समाज जीवन, कुटुंब, धर्म, राज्य, संस्था, समूह, ग्रामीण जीवन, आदिवासी जीवन यांचा शास्त्रीय पद्धतीने किंवा भारतातल्या सर्व समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्याच्या उपाययोजना सांगितल्या. त्यामुळे भारतीय समाजशास्त्रज्ञांच्या योगदानामुळं भारतात खऱ्या अर्थाने समाजशास्त्राच्या विकासाला चालना मिळायला दिसून येते. त्यानंतर भारतातील समाजशास्त्रीय संशोधन, भारतीय जे विचारवंत आहेत, आपण जे डॉक्टर जी.एस. घुरे यांच्यापासून डॉक्टर राम आहूजापर्यंत मी जी नावं सांगितली, अशा सर्व विचारवंतांनी भारतातलं समाजशास्त्र ही इतर समाजशास्त्रापेक्षा वेगळं विकसित करण्याचा प्रयत्न केला. मी जसं सांगितलं, भारतात प्रामुख्याने आदिवासी, ग्रामीण, शहरी समाज जीवन, तसेच कुटुंब, धर्म, विवाह, जाती, संस्था, वर्गव्यवस्था, याचबरोबर लोकसंख्या, दारिद्र्य, गुन्हेगारी, बेकारी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या, भारतातील संस्कृती, भारतातली विविधता, एकता, असा सर्व बाबींचा अभ्यास करून एक वेगळं शास्त्र, समाजशास्त्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. किंवा आज अनेक विद्यापीठं, अनेक महाविद्यालय, अनेक सामाजिक संशोधन संस्था, नियतकालिके, परिसंवाद याद्वारे समाज जीवनाचा अभ्यास केला जातो आणि सामाजिक संशोधनाला चालना दिली जाते. त्यामुळे समाजशास्त्रामुळे भारतीय समाज जीवनाचा एक शास्त्रीय अभ्यास झाला, सामाजिक संशोधन झालं, सामाजिक समस्या लोकांना समजल्या, सामाजिक समस्यावर उपाय योजले गेले, त्याच्या माध्यमातून भारतीय समाज जीवनाच्या प्रगतीला चालना मिळाली. त्यामुळे भारतातील समाजशास्त्रीय संशोधन खऱ्या अर्थाने भारतीय समाज जीवनाच्या विकासाला चालना देणारं ठरलं. त्यामुळे भारतातील समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा पाहत असताना प्राचीन कालखंड, ब्रिटिशांचा कालखंड किंवा ज्याला आपण स्वातंत्र्यपूर्व कालखंड म्हणू शकतो, स्वातंत्र्योत्तर कालखंड आणि भारतातल्या समाजशास्त्राचे योगदान आणि भारतातील समाजशास्त्रीय संशोधन या पद्धतीने खऱ्या अर्थाने भारतात समाजशास्त्राचा विकास झालेला आहे. त्याच्या माध्यमातून समाज जीवनाचा खऱ्या अर्थाने अभ्यास झाला आणि हे शास्त्र समाज जीवनाच्या अभ्यासातून समाज जीवनातल्या विकासासाठी, समाज जीवनाचा योग्य विकास घडवून आणण्यासाठी पंचवार्षिक योजना, नीती आयोग किंवा भारतातल्या विकासाचं नियोजन करणाऱ्या नियोजन मंडळांना मार्गदर्शन करतं, ज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाचा
अगदी शहरी समाज जीवनापासून ग्रामीण आदिवासी समाज जीवनापर्यंत प्रत्येक घटकांचा अभ्यास सरकारला कळतो. त्यातून प्रत्येक घटकाच्या विकासासाठी उपाययोजना या शास्त्राच्या अभ्यासामुळे शक्य झालेली दिसून येते. अनेक योजना राबवण्यासाठी हे शास्त्र उपयुक्त पडतं. म्हणून समाजशास्त्र हे महत्त्वाचं उपयुक्ततावादी शास्त्र आहे, प्रमुख सामाजिक शास्त्र असलेलं दिसून येतं. आपण पहिला टॉपिक समाजशास्त्राचं स्वरूप अभ्यासतोय. या टॉपिकमध्ये आपण समाजशास्त्राचा अर्थ, व्याख्या, समाजशास्त्राचा अभ्यास विषय, समाजशास्त्राचा विकासाची रूपरेषा, जागतिक पातळीवरची भारतातील समाजशास्त्राच्या विकासाची रूपरेषा आपण अभ्यासली. ही जी 4-5-6 लेक्चर झाली, या लेक्चरच्या माध्यमातून आपलं पहिला टॉपिकचं विश्लेषण आज पूर्ण झालेलं आहे. म्हणजे पहिला टॉपिक पूर्णपणे संपलेला आहे. ह्या लेक्चरनंतर हा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवल्यानंतर या टॉपिकवरचे महत्त्वाचे प्रश्न, रिकाम जागांनी महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करतो. हे लेक्चर आपण इथं थांबवतो आहे. धन्यवाद. थँक्यू.